दादाच्या फार्म हाऊसवरनं मी पोलीस स्टेशनला जायला निघालो, पण वाटत मला मला सांग, मग शालीचा आणि तुझा वाद झाला की मी ऐकला या, तेव्हा का नाही बोललास तू? सांगायचा प्रयत्न केला ना जे, पण तिनं ऐकलं कुठं? आजकाल तिला माझा आवाजच ऐकू येत नाही. मी मारलेली साधी हाक सुद्धा ऐकू येत नाही माझ्या आईला. तिच्यासाठी या जगातला सगळ्यात नालायक आणि करंटा मुलगा ह्यो सत्यजित आहे. तसं नाही रे लेकरा. बघ आजी, तू गा माझी समजूत घालू नकस, कळलं ना? पोरा, शाली तुझ्यावर असं का वागती याचा कधी विचार केलायस तू? या समद्याला आपला भूतकाळ जबाबदार आहे. माझा पुरांत्या दळभद्री निघाला, त्याची शिक्षा समद्या घराला आणि खास करून तुला भोगावी लागली. एका माणसाच्या छंदापायी समद्या घराची कशी वाताहत होती हे स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंच नव्ह तू? हा, शाली तुझी आय आहे र. तिला आपलं पोर बापावर जाऊ नये असं वाटणारच ना. तीच भीती आहे तिच्या मनात. माणसाला दोन गोष्टींची भीती असते पोरा. एक भूतकाळाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून, आणि दुसरी भविष्याची. आईची माय येडी असते र पोरा, ती तशीच वागणार. माझी ज्या माणसाचं मी नाव टाकलं, ज्याच्या नावाचं श्राद्ध घातलं, ज्याचं अस्तित्व नाकारलं, मी त्याच्यासारखाच वागन का? शेवटी रक्त आहे सोन्या. रक्ताची धाव रक्ताकडेच असणार. आईच्या मायेला असं वाटणं शक्य आहे का नाही? हा, तूच सांग. मला तर कळतच नाही की माझं नेमकं काय चुकतंय. माझीच माणसं माझ्यावर विश्वास ठेवण्याशी झालेत. मुद्दा चूक आणि बराबरचा नाही, या परमेश्वराचा न्यायच अजब आहे बघ. चोरी करणाऱ्या माणसाच्या घरला चोरी होऊन त्याला शिक्षा होईल असं नाही. त्याच्या पोराला आजार होऊ शकतो, त्याच्या बायकोला साप चावू शकतो, त्याच्या घरला काय बी होऊ शकते. जो वर बसलाय नव, त्याचा न्याय आणि कायदा वेगळाच असतोय बघ. तुझ्या बी हातनं काहीतरी चूक घडली असेल, तुझ्या नकळत. सत्य आला? काय बोलला का तुला? नाही, शोध चालू आहे प्रियाचा. उपाशी असेल माझी पोर. संकटांची रांगच लागली या जणू. सटवाईनं बी काय नशीब लिहून धाडलंय तिलाच ठाव. सुख जणू तिच्या नशिबातच नाही. मी इथं का उभी आहे ठाव आहे? ही समोर देवाऱ्यात पूज्य पदावर बसलेली आहे ना, तिच्या समोर काय मागाया इनंते कराया नाही उभी इथे मी. तिच्याशी भांडाया उभी आहे मी. दर येळेला आशा दाखवून तोंडासमोरचा घास का हिसकावून घेते ही? सुख द्यायचं असेल तर नका देऊ, माझं काय बी म्हणणं नाही, पण आशा तरी दाखवू नकस. आत्या प्लीज, हे बघा असं नका बोलू तुम्ही.
मी असंच बोलणार. या देवीला माझ्या येदना कळत नाही तोपर्यंत मी असंच बोलणार. परमेश्वरानं माणसाची किती परीक्षा बघायची याला बी काही सीमा आहे का नाही? का जन्माला आल्यापासून मरेपर्यंत फक्त परीक्षा परीक्षा दुःख हेच आयुष्य आहे? आत्या तुम्ही थोडं शांत व्हा आधी. शांत व्हा प्लीज. नाही, मला माझ्या मनासारखं या देवीने कधीच काही दिलं नाही. त्याबद्दल मी तोंडातून एक अक्षर सुद्धा काढला नाही कधी. पण आता प्रियाच्या बी आयुष्यात ही तोच किस्सा गिरवतीय. पण नाही, म्या प्रियाच्या बाबतीत असं होऊ देणार नाही. म्या हिच्याशी भांडणार. आणि हिनं माझं ऐकलं नाही ना तर मी हिची भक्ती कधीच करणार नाही. नाही करणार हिची भक्ती. आत्या प्लीज तुम्ही प्लीज थोडं शांत व्हा. हे बघा, तुम्ही विश्वास ठेवा देवावर. आपली प्रिया नक्की परत येणार आहे. अरे अरे काय झालं? शुशू केली आमच्या बालाने. बघू नाही. ओ नाही रडायचं नाही. शहाणं माझं बाळ. झोप. अगं काय झालं? आईने उचलूनच घेतलं पाहिजे का सोनूला? ओ ग माझं पिल्लू. नाही. ओ नाही. ओ ग माझं बबडू. नाही. ओ ग माझं पिल्ला. नाही ललायचं. उगी. नाही. चला आपण भूल जायचं आमच्या सोनूला. भूल जायचं. चला. ओले माझ्या सोन्या. नाही. गाई शान माझं बाळते. हा नगा बोल. सत्यजित, त्या मंजुषा वहिनींना जाग आली होती. अरे खूप घाबरल्यासारख्या वाटल्या रे. मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण माझ्याशी काहीच बोलत नाहीयेत त्या. ऍक्च्युली मला ओळखत नसल्यामुळे वागत असतील अशा. तू प्लीज येतोस का इथे लवकर? अरे मी विचार करत होते तुला इतक्या रात्री फोन करावा की नाही, पण डोंट वरी, मी येतो. ताबडतोब येतो. बाय. काय रे, इतक्या उशिरा मी फोन केला, काही प्रॉब्लेम नाही झाला ना? ते सोड. मंजुषा वहिनी कशा आहेत तिचं? अरे घाबरल्यात, खूप सैरभैर झाल्यात. मी सूप घेऊन गेले, काही खायलाही तयार नाहीयेत. रडतायत, ओरडतायत. चल. मी काहीच नाही केलं. मी सत्यजित काहीच बोलली नाही. मला मी नाही खोटं बोलले. अहो इथे बघा माझ्याकडे, मी सत्यजित आहे, सत्यजित मुदोळकर. वहिनी सत्यजित, प्लीज मला वाचव.
मी काही केलं नाहीये, प्लीज मला वाचवा. बघा, मी इथे असताना तुम्हाला कोणी काहीही करणार नाही. तुम्ही सुरक्षित आहात. तुमच्या इथे लक्षात. तुम्ही प्लीज काहीतरी करा, तर ते मला मारून टाकतील. मला खूप भीती वाटते. पिल्लू झोपली? हो, पहाटे झोपली. रात्रभर रडत होती. तुलाही रात्रभर जाग राहायला लागलं असेल. ठीक आहे, घ्या ना. तूही बस. नाही नको, मी किचन मध्ये बघते, काही काम असेल तर. टाळतीयस ना मला? काही काम नाहीये किचन मध्ये, मला माहिती आहे. असं नाही आई, मी कशाला टाळीन तुम्हाला. मी सध्याबद्दल विचारेन म्हणून. नाहीये ना तो घरी? कदाचित पोलीस स्टेशन मध्ये गेले असतील. सकाळीच बाहेर पडलेत ते. सकाळी गेलाय का? हो. मंजिरी, मला आई म्हणतेस ना, त्याच अधिकाराने एक गोष्ट सांगते. आयुष्यात मी एकच सर्वात मोठी चूक केली आणि ती चूक तू करू नयेस म्हणून सांगते. आपल्या नवऱ्यावर विश्वास ठेवणं चांगलंच आहे मंजिरी, पण त्याच्या दुर्गुणांना पाठीशी घालणं हे नेहमीच चुकीचं आहे. नेमकी तीच चूक मी केली ग. मी माझ्या मनाची लाख वेळेला समजूत घालत राहिले. असं वाटलं की आपली आबरू जाऊ नये, जगापासून लोकांपासून हे सगळं लपवत राहिले. घरात नाही 4-4, 5-5 दिवस गायब असायचे. गौरांग आणि सत्यजित दोघंही मला विचारायचे. मी त्या दोघांनाही सांगायचे की तुमचे वडील कामाला गेलेत. का? तर त्या दोघांच्या मनातली त्यांच्या वडिलांची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून. शेवटी माझ्या नशिबात होतं तेच झालं. पण त्या चुकांनंतर मी शहाणी झाली. म्हणून सांगतेय तुला. आई, बोलू दे मला. सत्यजित सकाळी नाही तर मध्यरात्री 3-3:30ला घराबाहेर गेलाय. पिल्लूच्या रडण्याचा, त्याच्या गाडीचा, फाटकाचा आवाज मी ऐकलाय मंजिरी. खोटं बोलू नकोस माझ्याशी. आई तसं नाही, पण मग कसं आहे मंजिरी? सत्य करतोय ते अक्षम्य आहे ते माहिती आहे मला, पण तू गप्प राहून त्याला प्रोत्साहन का देतेस? तो कुठं गेला ते मला माहित नाहीये का? त्या बाईकडेच गेलाय ना तो? घ्या वहिनी, नाश्ता करून घ्या. खरंच नको सत्यजित दादा, मला भूक नाहीये. वहिनी, एक विचारू? नेमकं काय झालं? तुम्ही किती यातना भोगल्या असतील हे मी इमॅजिन सुद्धा करू शकत नाही. पण आता महत्वाची गोष्ट ही आहे वहिनी की दादाला अजिबात कळता कामा नाही की तुम्ही इथे आहात. आणि ते त्याला कळणारही नाही. तुम्ही काळजी करू नका. त्यानं तुम्हाला मारून रस्त्याच्या कडेला मरायला सोडून दिलं होतं. त्याला आता याच गैरसमजात राहू दे की तुमचं खरंच काहीतरी बरं वाईट झालंय.
आणि तो इथे पोहोचणार नाही, तुम्ही काळजी करू नका. या सगळ्यातनं एक गोष्ट चांगली घडली. तुमच्या आयुष्यातून दादा होळकर नावाचं ग्रहण कायमचं सुटलं. सत्यजित दादा, खरंच ते ग्रहण दूर झालंय का? म्हणजे नाही म्हणजे मला तरी वाटतं की इतक्या सहजासहजी ते सोडणार नाहीत मला. मी खरंच मेले आहे का नाही याचा पाठपुरावा ते नक्की करतील. इतक्या सहज तर मरणही येऊ देणार नाहीत ते मला. मंजुषाताई, नका एवढा निगेटिव्ह विचार करू. मला माहिती आहे तुम्ही जे काही भोगलंय त्यानंतर भविष्याचं चित्र सुद्धा तुम्हाला भयानक आणि विदारकच दिसतंय. पण माणसाचा काळ बदलतो, वेळ बदलते, त्याचं नशीब बदलतं. इथून पुढे जे काही घडेल ते चांगलंच घडेल. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. तुम्ही नाश्ता करून घ्या, मी आहे बाहेर. आई, मला वाटतं तुम्ही हे फार ताणायची गरज नाहीये. त्यांचं काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून गेले असतील. मध्यरात्री 3-3:30 वाजता? मंजिरी, तू आयुष्यभर झापडं बांधूनच वावरणार आहेस का? मी तुला काय समजावतीये, तू मला काय सांगतेयस? आई प्लीज, मला आपल्या घरात आता आणखी वाद नकोय. मलाही नकोयत, मलाही नकोयत. पण तो जे काही वागतोय ते बरोबर आहे? नाही मंजिरी, मी माझ्या संस्कारांवर, माझ्या शिकवणुकीवर कलंक लागू देणार नाही. या घरात राहून तो असं वागू शकत नाही. आज तो अशा पद्धतीने वागतो, उद्या आणखीन मनमानी करेल. मला नाही ते खपणार. तोच म्हणतो ना नेहमी, त्याच्यासाठी माझा शब्द हा शेवटचा असेल, अंतिम असेल. मग आता माझंच म्हणणं आहे, त्यांनी या घरात पाऊलच ठेवायचं नाही. जोपर्यंत त्याच्या डोक्यातून ही दुर्बुद्धी जात नाही तोपर्यंत या घराचा उंबरा ओलांडून त्यांनी आत यायचं नाही. या घरची मोठी व्यक्ती म्हणून आणि सत्याची आई म्हणून मी हा निर्णय घेतलाय. आता यात बदल होणार नाही. आई सॉरी, पण तुमचं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाहीये. पटलं तर मला बी नाही. मला ठाव आहे तू चुकती आहेस. म्हणलं असू दे, जाऊ दे. माय लेकरातलं भांडण आहे, आपलं आपण सोडवतील. 1-2दा तुला समजावण्याचा बी प्रयत्न केला म्या, पण तू तुझा ह्याका सोडायलाच तयार नाहीस. असला कसला ग अहमपणा? सासूबाई प्लीज, तुम्हाला काही माहिती नाहीये, तुम्ही यात पडू नये. मला माहिती नाही आणि तुला काय ग माहिती आहे? अगं जलम लोटला माझा लोकांचे चेहरे वाचता वाचता. काल सत्या घरला आला तेव्हा तू त्याच्याशी कशी वागलीस विचार कर जरा. मी बरोबरच वागले. चुकीचं वागली आणि आता बी चुकीचंच वागते आज. हा, सत्या अंगाच्या घरला गेला होता, खरं आहे ते. पण तो तिथं कशापायी गेला होता हे विचारलंस त्याला? प्रयत्न तरी केलाच का विचारण्याचा? हा, ते विचारायची गरज नाही वाटली मला. पण आता मी तुला सांगणार आहे, ते ऐकणार आहे का? त्याची बी गरज वाटत नाही तुला? मग सांगा ना. तुमचा लाडका दिवटा त्या 1.5 दमडीच्या बाईकडे रात्री काय उद्योग करत होता त्याने तुम्हाला सांगितलंय ना, मग सांगा ते. तोंड सांभाळून बोल छाले. ही सासूशी बोलायची रीत नाही. माझ्यातला सासूपणा जागवू नगस. काल सत्या प्रियाला शोधण्यासाठी घराबाहेर पडला, पण अगदी पार दादा होळकरच्या घरला पन्हाळ्याला जाऊन पोहोचला. पण तिथं बी प्रियाचा शोध लागला नाही त्याला.
म्हणून शेवटी त्यानं पोलिसात जायचं ठरवलं आणि पोलीस स्टेशनात जाताना रस्त्यात त्याला अर्धमेल्या अवस्थेमध्ये दादा होळकरची बायको मंजुषा सापडली. आणि मग तिला घेऊन तो अनघाच्या घरला गेला. कारण तिला इस्पितळात घेऊन जाणं म्हणजे दादाच्या ताब्यात देण्यासारखं होतं तिला. म्हणून तो अनघाच्या घरला गेला आणि तिथं त्यानं यंगला पण बोलावून घेतलं. पण तो घरला आल्यानंतर सारासार विचार न करता तोंडाला येईल तसं बोलत गेलीस. काय वाटेल ती बोललीस त्याला. आणि माझं लेकरू एक अवाक्षर बोलला नाही. उलट तू वाटेल तसं बोलत होतीस पण तू गुमान ऐकून घेत होता. कारण तो संदेश जगाशी भांडू शकल ग. पण तू आई आहेस त्याची. तुला देव मानतो त्यो.